गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. आज दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवात करूयात रशियाच्या बातमीनं, कारण रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेची तातडीची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावावर मतदान देखील झालं. तर या प्रस्तावाच्या बाजूने 11 मतं पडलेली आहेत आणि भारत, चीन, UAE मतदानापासून पुन्हा दूर राहिलेला आहे. त्यामुळे महासभेची बैठक होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कूटनीती आणि संवादाच्या मार्गानेच हा प्रश्न सुटू शकतो असं भारतानं स्पष्ट केलंय. निर्णयाच्या बाजूने 9 मतांची आवश्यकता होती. विशेष बाब म्हणजे या मतदानात सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यापैकी कोणालाही वेटो वापरता आलेला नाही. तर हा ठराव मंजूर झाल्यामुळे आता आज 193 सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्र महासभेची बैठक पार पडणार आहे. तरी आजची दिवसभरातली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण सगळ्यांचं लक्ष आता या महासभेच्या बैठकीकडे लागलेलं आहे. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आता सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेची तातडीची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावावर मतदानही झालं. तर या प्रस्तावाच्या बाजूनं 11 मतं पडलेली असून भारत, चीन आणि UAE मतदानापासून मात्र दूर राहिलेले आहेत. त्यामुळे महासभेची बैठक होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला. तर कूटनीती आणि संवादाच्या मार्गानेच हा प्रश्न सुटू शकतो असं भारतानं स्पष्ट केलेलं आहे. आणि याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाणार आहोत. प्रशांत, गुड मॉर्निंग. आणि सर्वप्रथम रशिया युक्रेन हल्ल्याच्या घटनेचा आता जवळपास हा 5वा दिवस म्हणावा लागेल आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे होणाऱ्या महासभेच्या बैठकीकडे. साधारण किती वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर काय अपेक्षित आहे? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं म्हणाली, युक्रेन आणि रशियाचा जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाला 5वा दिवस आहे आणि अजूनही बचाव अभियान जे आहे भारताचं ते युद्धस्तरावरती सुरू आहे. दरम्यानच्या काळामध्ये UN सिक्युरिटी काउन्सिलची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये त्यांनी बैठक म्हणजे महासभा आयोजित करण्याकरिता 11 देशांनी परवानगी दिलेली आहे, म्हणजे मंजुरी दिलेली आहे. 3 देशांनी त्याला समर्थन दर्शवलेलं नाही आहे. तर पण ज्या पद्धतीने कुणीही कुठल्याही राष्ट्रांनी व्हिटो वापरला नाही आहे, त्यामुळे आता संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि होऊ शकतं आज जे युद्धस्तरावरती याची इमर्जन्सी मीटिंग आज किंवा या सायंकाळपर्यंत या संदर्भात आयोजित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात स्पष्टपणे UN काउन्सिलच्या वतीने आता सूचना जारी करण्यात येईल आणि त्यानंतर जवळपास 193 देशाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि जिनेवामध्ये ही बैठक होणार आहे. एकतर ज्या पद्धतीने माहिती मिळते की एकतर महासभेच्या माध्यमातून कुठेतरी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा असा प्रयत्न आहे, पण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा हा प्रयत्न असणार आहे की कूटनीतीच्या माध्यमातूनही देखील हा युक्रेन आणि रशियामध्ये जो युद्ध सुरू आहे, वॉर सुरू आहे, त्यातून मार्ग काढावा. दरम्यानच्या काळामध्ये रशियाला बेलारुसनी मदत केलेली आहे. बेलारुसनी आपलं संपूर्णपणे युक्रेनची जी कारवाई आहे त्या कारवाईला समर्थन दर्शवलेलं आहे. याचा अर्थ आता एक एक देश हे रशियाच्या बाजूने येत आहे असं म्हणावं लागेल. आणि ज्या पद्धतीनं चीनही या संदर्भात आपलं मत अजून व्यक्त केलेलं नाही आहे, UAEने देखील ज्या पद्धतीनं आपलं मत व्यक्त केलेलं नाही आणि भारतानेही स्पष्ट केलं आहे की आम्ही रशियाच्या भूमिकेचं समर्थन करणार नाही पण विरोध देखील करणार नाही, अशा प्रकारची भूमिका भारत सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या संयुक्त महासभेच्या बैठकीमध्ये, संयुक्त सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो आणि कशा पद्धतीनं या संदर्भातून मार्ग काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की इकडे चर्चेच्या जरी फेरी सुरू असल्या तरी पण अनेक हजारो नागरिक हे युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहे. अनेकांना विविध समस्यांना सामना करावा लागत आहे. तिथली परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे. या भयावह परिस्थितीत भारतीय नागरिक देखील अडकून पडलेले आहेत. आता 5वी उडान हे भारताच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि ज्या पद्धतीने 249 प्रवाशांना घेऊन हे विमान भारतात उतरण्याची शक्यता आहे. हे सगळं झालं तरी काल ज्या पद्धतीनं हायकमांडची बैठक झाली, कारण हाय लेवलची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जर बघितलं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. साधारणतः 1 तास च्यापेक्षा जास्त ही बैठक चालली आणि या बैठकीमध्ये कुठेतरी जे प्रत्येक नागरिकाला जो अडकून पडलेला आहे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मायदेशी परत आणण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. आता कशा पद्धतीनं युद्ध आजूबाजूचे युक्रेनच्या आजूबाजूचे देश आहेत, उदाहरणार्थ पोलंड असो, हंगेरी असो किंवा रोमानिया असो किंवा युगोस्लाविया
यासारख्या देशांमधून भारत अतिरिक्त उड्डाणे कसे करता येईल आणि त्यातून भारताच्या नागरिकांना भारतात कसं परत आणायचा हा प्रयत्न सुरू आहे. पण अनेक भारतीय नागरिकांना सीमा भागामध्ये अडकून पडलेले आहेत, सीमा भागातून त्यांना प्रवेश मिळत नाही आहे. अशावेळी पोलंडने देखील जारी केले की आम्ही विजारहित प्रवास करण्याची परवानगी देतोय. असं असताना आता भारत सरकार कशा पद्धतीने या सगळ्या याच्यावर रणनीती ठरवतं आणि यातून कसा मार्ग काढतं. प्रथम दृष्ट्या जर बघितलं तर भारताचा प्रयत्न हा आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आणि विद्यार्थ्याला भारतात परत आणि संयुक्त राष्ट्र अगदी बरोबर. आणि महासंघामध्ये जी त्यासाठी भूमिका आहे भारताचे त्या अगदी भूमिकेचं नेहमीच अतोनात भारताने प्रयत्न देखील प्रशांत सुरू आहे. परंतु जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं रशिया आणि युक्रेनचं युद्ध जे सुरू आहे, युक्रेननं देखील रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळात जी चर्चा झाली त्यांनी देखील युक्रेन तरीही माघार घेण्यास तयार नाहीये आणि एकीकडे रशियाला UN कडनं मिळालेलं समर्थन. तर या सगळ्यामध्ये नेमकी आता कोंडी कोणाची होऊ शकते? ज्या पद्धतीने बघितलं की युक्रेन हा जो देश आहे, संपन्न देश असला तरी त्याच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स नाही आहे. कारण की जेव्हा सोव्हिएत रशियनची विभागणी करण्यात आली होती त्यावेळेस संपूर्ण न्यूक्लिअर वेपन हे रशियाकडे देण्यात आले होते. त्यामुळे युक्रेनच्या या घडीला न्यूक्लिअर वेपन नाही आहे. त्यामुळे त्याची धमकी आता रशियाने द्यायला सुरुवात केली आहे न्यूक्लिअर वेपनची. दुसरीकडे जर बघितलं तर अनेक राष्ट्रांनी युक्रेनला शस्त्रास्त्राची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्या पद्धतीचे शस्त्रास्त्र जगभरातून त्यांना मिळत आहे त्याच्या तुलनेमध्ये रशियाचे शस्त्रास्त्र हे अति आधुनिक आहे. असं असताना तिथल्या युक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांवरती एक मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यांच्या हातामध्ये जर बंदुका दिलेल्या आहे सरकारच्या वतीनं, राष्ट्राध्यक्षांनी चेलेन्स्कींनी ज्या पद्धतीने स्पष्ट केलं की आम्ही सगळ्या ज्यांना बंदूक चालवता येते अशा सगळ्यांना आम्ही टेरिटरी आर्मीमध्ये सहभागी करून घेण्याकरता तयार आहोत आणि ते नागरिक देखील सहभागी होत आहे. आणि युक्रेनची जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेत जर बघितलं तर प्रत्येकाला सैनिक कसं होता येईल या संदर्भातला अभ्यासक्रम असतात प्रत्येक त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. त्यामुळे तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची आता कोंडी झाली आहे. कारण की एकीकडे अत्याधुनिक शस्त्रांचा मारा आणि दुसरीकडे पारंपरिक शस्त्रास्त्र आहे जे साधारणतः रायफल आणि शॉर्ट रायफल असो किंवा मशीन्स गन असो यासारख्या छोट्या शस्त्रास्त्र. इकडे दुसरीकडे जर रशियाकडे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे, मिसाईल्स आहे ज्याचा मारा आता मोठा होतोय. आणि आता हळूहळू जेवढे जास्त दिवस लागेल या युद्धाला त्या दिवस जास्तीत जास्त कठोर पद्धतीने रशिया या अतिरिक्त भूमिका उचलण्याच्या तयारीत आहे. अतिरिक्त कुमक देखील पाठवण्याच्या तयारीत करत आहे. अनेक जसं किवीसारखं शहर आहे जे आता साधारणतः रशियाच्या सैनिकांनी त्याला कोंडून धरलेलं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना युक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी अडचण झाली आहे. त्या सर्वसामान्य नागरिकांसोबत अनेक देशांचे नागरिक देखील ते अडकून पडले आहे किवी शहरामध्ये. त्यामुळे अडचण तर ही आहे सर्वसामान्यांची आहे. मार्ग कसा काढता येतात संयुक्त राष्ट्राच्या महासभेतून निश्चित होईल. पण या घडीला जर बघितलं तर युक्रेन एक पाऊल मागे आहे असंच म्हणावं लागेल. आणि आता त्यांना ज्या पद्धतीने चर्चेची फेरी झाली त्यांनी आम्ही झुकणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. पण त्यातून आता पुन्हा कसे मार्ग काढले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण रशियाने स्पष्ट केलं जर युक्रेनने आत्मसमर्पण केलं तर आम्ही संपूर्ण हल्ले थांबवून देऊ. अगदी बरोबर. आणि त्यामुळे या संपूर्ण घडामोडीचे अपडेट्स जे आहेत ते प्रशांत जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिक यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यावर चर्चा झाली. तशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय बैठक 2 तासांहून अधिक काळ चालली. यावेळेस पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले. भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांसोबत देखील चर्चा सुरू आहे. तर युक्रेनला समर्थन देण्यासाठी अनेक देश आता खुलेपणानं समोर येत आहेत. रशियाचा विरोध हा जगभरातील देशांकडून करण्यात येतोय. पराग्वे देशातील नागरिकांनी युक्रेनच्या समर्थनार्थ मार्च काढलाय. तर रशियानं युद्ध रोखावं असं आवाहन पराग्वेकडून करण्यात आलेलं आहे. तर आपण पाहतोय सगळा जनसमुदाय जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे. युक्रेनच्या समर्थनार्थ ही रॅली, हे आंदोलन करण्यात आलंय. तर युक्रेनमध्ये MBBS शिक्षणासाठी गेलेला अमरावती जिल्ह्यातला साहिर तेलंग हा विद्यार्थी घरी सुखरूप परतलाय. साहिर घरी येताच त्याचं स्वागत करण्यात आलं. आपण सुखरूप घरी परतल्यानं समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया साहिरनं दिली आहे. साहिरच्या वडिलांनी देखील आनंद व्यक्त केला असून युक्रेनमध्ये अडकलेल्या सगळ्या भारतीयांना लवकरात लवकर परत आणावं अशी विनंती केली आहे.
खरं तर तिथे असताना फक्त डोक्यात एकच असायचं की मी कधी इथून परत जातो, कारण की सिच्युएशन दिवसेंदिवस खूप खूप वाईट होत होती. माझे बरेच मित्र जे कीव, आपण टी व्हीवर बघतच असाल, कीवला जे काही म्हणजे आता बॉम्बिंग एक्सप्लोजन्स होत आहेत, खार्किवला होत आहेत, लुहान्सला होत आहेत. माझे बरेच मित्र आहेत जे या प्लेसेसला राहतात आणि त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. ते सगळे स्टुडंट्स बंकर्समध्ये राहत आहेत आणि आय होप आय थँक, म्हणजे मी त्या सिच्युएशनमध्ये नाही आलो. मला पहिल्या इव्हॅक्युएशन फ्लाईटमध्येच माझं लिस्टमध्ये माझं नाव आलं आणि मी घरी आलो आहे. खूप बरं वाटलं. आज माझा मुलगा माझ्या सोबत आहे आणि याचा निश्चित आनंद आहे. पण याच वेळी माझ्याच मुलाच्या सोबत शिकणारी, तिथे शिकणारी, त्याच शहरामध्ये शिकणारी, एवढंच नव्हे तर युक्रेनच्या इतर शहरांमध्ये शिकणारी अशी हजारो विद्यार्थी आहेत. म्हणजे अजून आपण 10% सुद्धा विद्यार्थी इथं आणू शकलेलो नाही आहे. हजारो विद्यार्थी असे आहेत का ज्या पद्धतीने माझा मुलगा माझ्यासोबत आहे याचा आनंद तर मला निश्चितच आहे. परंतु त्या पालकांचं काय, कारण का त्या पालकांचे फोन मला येत आहेत आणि त्याच्या चिंतेनं ती चिंता मला अतिशय व्याकुळ करते आहे. तर MBBSचं शिक्षण घेण्यासाठी भिवंडीतील प्रतीक चव्हाण युक्रेनला पोहोचला आणि युद्धाला सुरुवात झाली. मात्र आता प्रतीक सुखरूप मुंबईत परतलेला असून यावेळेस प्रतीकच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले होते. तर ही दृश्य आहेत विमानतळावर परतल्यावर भिवंडीतील प्रतीक चव्हाण हा युद्ध सुरू होताच त्याच दरम्यान युक्रेनमध्ये पोहोचला होता. त्यामुळे निश्चितच कुटुंबियांना अतिशय काळजी वाटत होती, कुटुंबीय चिंतेत होतं. मात्र जे विद्यार्थी आता परत आलेले आहेत त्यापैकी प्रतीक चव्हाण देखील आहे आणि विमानतळावर एअरपोर्टवर मुंबईतल्या परतताच त्याच्या पालकांना अश्रू अनावर झाले. तर दौंड तालुक्यामधल्या 7 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत आणि जाफ्रोझिया या ठिकाणी MBBS या पदवीसाठी प्रथम वर्षाकरता शिक्षण घेण्यासाठी हे विद्यार्थी गेले होते. दौंडमधील केडगाव इथल्या तेजस मोहितेसह 6 विद्यार्थी अडकलेत. तर हे विद्यार्थी सध्या बंकर लपून बसलेत आणि त्यांच्यासोबत भारतातील जवळपास 1400 विद्यार्थी अडकून पडलेत. या मुलांचे पालक देखील चिंतेत आहेत. त्याबद्दल तेजस मोहिते यांच्या आईशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणेनं. आपल्यासोबत जे अडकून पडले आहेत त्यांच्या आई आहेत, त्या स्वतः डॉक्टर आहेत. काय सांगाल तिकडची कशी परिस्थिती आहे? दौंडमधले 7 मुलं तिकडे अडकलेले आहेत. माझा मुलगा युक्रेनमधील झॅपोरोझिया युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं वर्ष MBBS साठी त्याला तिथे आपण पाठवलेलं आहे. तर मुलांची आता अशी परिस्थिती आहे की 4 दिवस झाले ते बंकरमध्ये आहेत. माझ्या मुलाबरोबर 1400 मुलं तिथे बंकरमध्ये, 6 बंकरमध्ये आता आहेत आणि तिथे सायरन वाजला की मुलांना कंपल्सरी बंकरमध्ये जावं लागतं आणि जेव्हा सायरन नसतो त्यावेळेस हे मुलं बाहेर जातात. म्हणजे त्यांना खाण्याची पण व्यवस्था नाहीये, त्यांना पाणी सुद्धा मिळायला अवघड झालेलं आहे. मुली तिथं राहत आहेत, त्या मुलींना टॉयलेट्स नाहीये, त्या मुलींनी कशा पद्धतीने तिथं राहायचंय, म्हणजे अशी इतकी गंभीर परिस्थिती तिथे झालेली आहे. तर आमची राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, आमची त्यांना एकच रिक्वेस्ट आहे, म्हणजे मोदी सरकारला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आपल्या भारतातली मुलं असते ते एवढे अडकलेले आहेत, तर 1-2 विमानं पाठवून तिथे काहीच होणार नाहीये. तर त्यांना त्या युनिव्हर्सिटी पासून आपल्याला जवळजवळ म्हणजे युनिव्हर्सिटी पासून एअरपोर्ट पर्यंत जाण्याची त्यांची सोय नाहीये. तर ती सोय त्वरित मोदी साहेबांनी तिथे करावी. तरी तिथे मुलांना आम्ही जरी प्रायव्हेट, म्हणजे आमच्या सगळ्या पालकांचं बोलणं झालं की आम्ही म्हणजे कशा पद्धतीने त्या एअरपोर्ट पर्यंत जाऊ शकतो, तर प्रायव्हेट टॅक्सी केले तर आम्हाला रिस्क आहे. पण जर मोदी सरकारने जर अशा पद्धतीने यंत्रणा केली की त्या बसेसला त्यांनी इंडियाचा फ्लॅग लावून ती मुलं जर आपली त्या एअरपोर्ट पर्यंत पाठवली तर निश्चितच मुलं लवकरात लवकर भारतात येईल. तुमचं बोलणं एम्बेसी सोबत झालं होतं का? एम्बेसी काय बोलणं झालं होतं? इंडियन एम्बेसीशी आम्ही कॉन्टॅक्ट करत आहोत. इंडियन एम्बेसीच आता बऱ्याचशा पालकांचा जिथे ते अडकले त्यांचा मला स्वतःला फोन आला की इंडियन एम्बेसी फोन उचलत नाहीये म्हणून. मग आता पालकांनी काय करायचं? आता आमची कॉन्फरन्स मीटिंग सगळ्या पालकांची आत्ताच झाली. तर पालक सगळेच फार चिंतेत आहेत की जर हे युद्ध वाढलं तर काय करणार. आता हे युद्ध शांत आहे, म्हणजे आता युद्ध किती दिवस चाललेले सांगता येत नाही. जर कॉम्प्रोमाइज झालं तर ठीक आहे, पण जर नाहीच झालं तर आमच्या मुलांनी किती दिवस बंकरमध्ये राहायचं. थोडंसं केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून केंद्र सरकारने पटकन त्यांची लवकरात लवकर सोय करावी, ही आमची सगळ्या पालकांची केंद्र सरकारला विनंती आहे. पालकांकडून सांगण्यात येते की 1400 विद्यार्थी त्या ठिकाणी असले आहेत, त्यामुळे त्यांची सोय देखील आता नाहीये आणि या सगळ्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकर केंद्र सरकारने बाहेर काढावं
अशीच पालकं इच्छा व्यक्त करतात. कॅमेरा पर्सन वाजिद बागवानसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड. तर रत्नागिरीमध्ये दापोली शहरातील ऐश्वर्या सावंत ही युक्रेनमध्ये ऑडिसी शहरात अडकली आहे. ऐश्वर्या MBBSच्या शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेली होती आणि ती MBBSचं शिक्षण घेत असून तिच्या वैद्यकीय शिक्षणाला केवळ काही महिनेच शिल्लक राहिलेत. मात्र अचानक रशिया युक्रेन या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना तिची काळजी वाटतेय. मात्र सध्या तरी ती सुखरूप असल्याची माहिती मिळतेय. कालपेक्षा आजची परिस्थिती गंभीर असल्यानं आपल्या मुलीला लवकरात लवकर मायदेशी आणावं अशी विनंती ऐश्वर्याच्या आईवडिलांनी केली आहे. रात्री अशी परिस्थिती झाली, सायरन वाजायला लागले आणि मग ते सगळे रेसिडेन्शियल आणि ती सगळी बंकरमध्ये राहायला गेली. आज पुन्हा ती रात्रीपासून सकाळपर्यंत आमचा तिचा काही संपर्क नव्हता. तसा फक्त मेसेज होता की मी बरी आहे म्हणून. पण आता दुपारी 2 नंतर तिचा पुन्हा व्हिडिओ कॉल झाला. ती आपल्या रूममध्ये परत आलेली आहे, सुखरूप आहे. तिथली परिस्थिती ती म्हणते तिथली तरी सगळी शांत आहे असं. त्यामुळे तिला आत्ता तरी तिथे सेफ वाटतंय. तर रशियाने युक्रेनच्या काही भागांमध्ये हवाई हल्ले केल्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखीनच चिघळलाय. अकोल्यामधील मोहित मळेकर हा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेला असून मोहितच्या वडिलांनी मुलांना सुखरूप भारतात आणण्याची विनंती सरकारकडे केली आहे. 2 दिवस आधी या मुलांना भारतीय दूतावासाकडून फोन करण्यात आला होता आणि त्यानंतर हे सगळेजण बसनं पोलंडकडे निघाले. मात्र तिथं भारतीय दूतावासांकडून संपर्क न करण्यात आल्यानं नाराजी व्यक्त केली जातीये. मोहित विजय मळेकर हा युक्रेनमध्ये लव्हिव नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये सध्या द्वितीय वर्षाच्या MBBSला शिक्षण घेत आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे आणि त्या अशा परिस्थितीमध्ये त्याला तिथून लवकरात लवकर रेस्क्यू करावं आणि लवकरात लवकर भारतात आणावं अशी सर्वच माझीच नाही अशा सर्वच पालकांची अपेक्षा आहे. तर एक परवाचा घटनाक्रम थोडासा क्लेशदायक आहे आमच्यासाठी. परवाला भारताच्या एम्बेसीमधून फोन आला होता त्यांना की तुम्ही बाय बस पोलंडकडे रवाना व्हा. तर त्या आदेशानुसार ही सर्व मुलं बस करून पोलंडच्या दिशेने पोलंडच्या बॉर्डरकडे निघाली. पण मध्येच ट्रॅफिक जाम असल्यामुळे यांना सांगण्यात आलं की तुम्ही 10 ते 15 किलोमीटर बॉर्डर आली तोपर्यंत तुम्ही पायी चालत जा. हे मुलं एवढ्या थंडीमध्ये म्हणजे -1 डिग्री टेम्परेचर होतं त्यावेळेला. एवढ्या थंडीमध्ये हे मुलं रात्रीची वेळ झाली होती, बॉर्डरपर्यंत पोहोचली, पायी चालत गेली. युक्रेनमध्ये MBBSच्या सेकंड वर्षाला शिकतोय. तिथून पोलंडसाठी निघाला होता, पण मध्येच त्यांना तिथे चेकपॉईंटला अडवलेलं होतं. तिथे कोणते अधिकारी हजर नसल्यामुळे त्यांना परत पाठवलेलं आहे. आमच्या घरी 2-3 दिवसापासून वातावरण खूप हे झालेलं आहे. मोहितची सगळे आतुरतेने वाट पाहत आहे. मोहितसाठी सगळे प्रे करताय. मोहित सुखरूप घरी यायसाठी आम्ही सगळे त्याची वाट पाहतो. तर वाशिम शहरामधील आमलन व्यास हा विद्यार्थी MBBSच्या 4थ्या वर्षाला युक्रेनमध्ये शिकतोय. दरम्यान खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आमलन रोमानिया सीमेवर पोहोचला असून तिथून पुढे जाण्याची व्यवस्था नसल्यानं आता काय करायचं असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलाय. त्याच्या कुटुंबियांनी तातडीनं मुलांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे. वहाँ पे अभी जो पोजीशन है वो हिसाब से उनको गवर्नमेंट ने बोला है कि बॉर्डर पे पहुँचो करके. तो वो हिसाब से बच्चे रोमानिया के बॉर्डर पे पहुँचे हुए हैं, लेकिन बॉर्डर पे उनको अभी अंदर लिया नहीं जा रहा. वहाँ पे कम से कम 2-3 हज़ार बच्चे हैं, ऐसा मेरे को इन्फॉर्मेशन मिली है बच्चे से बात करते समय. और उनके पास का खाने पीने का सामान भी ख़त्म हो रहा है. तो हमारी गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि उनको कम से कम रोमानिया के बॉर्डर के अंदर लेके उनके खाने पीने की व्यवस्था की जाए या उनको करने दे पर्सनली. और एक बार वो अंदर चले जाए तो वो सेफ हो जाए, ऐसा हमारा बोलना है. हमने यहाँ पे जो प्रेस नोट आई थी उसके हिसाब से यहाँ पे भी कंप्लेंट, यहाँ पे भी इन्फॉर्मेशन दी है. आणि या रशिया युक्रेन युद्धाच्या बातम्यानंतर वळूयात आता राज्यातल्या घडामोडींकडे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे आक्रमक झालेत. आझाद मैदानात त्यांचं बेमुदत उपोषण सुरू असून आज त्यांच्या या उपोषणाचा 3रा दिवस आहे.
दरम्यान संभाजीराजेंच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती मिळते, त्यामुळे सगळ्यांची चिंता वाढलेली आहे. तर संभाजीराजेंच्या उपोषणादरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी उपोषणस्थळी त्यांची भेट घेतलेली आहे. तसंच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही राजेंच्या मागण्यांवर चर्चा करणार असल्याचं आश्वासन संभाजीराजेंना दिले. तर संभाजीराजेंनी आपला लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी असल्याचं म्हटलंय. मी तुमच्यासाठी आहे, मी शेवट पण तुमच्यावर थांबणार आहे. आता चर्चेचं गेट ओपन झालेलं आहे आणि याचा निर्णय हे व्हायला लागतो. आणि ज्या मिनिटाला साहेब माझी अनेक रिक्वेस्ट राहील, आपल्याला जे काही निर्णय होतील ते लेखी स्वरूपात यावे लागतील. नाहीतर परत एकदा मला सहन होणार नाही या सगळ्या गोष्टी करायच्या. तसं बोलणं गेलो की आम्ही 15 दिवसात करू, 2 महिन्यात करू, पण ते झालं नाही. पण तरी आपण आलात, आमच्या भावना समजून घेतल्या, आमच्या मागण्या तुमच्या समोर आम्ही टाकलेले, पुढे मांडले. तर आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्ट केलेलं आहे. आपण सविस्तर अपडेट्स घेऊयात. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे. थेट सुस्मिताकडे जाणार आहोत. सुस्मिता, सगळ्यात आधी संभाजीराजेंची प्रकृती कशी आहे आणि काय अपडेट्स आहेत? खरं तर काल त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली होती. डॉक्टरांचं एक पथक आझाद मैदानामध्ये पोहोचलेलं होतं. आज सुद्धा आपण जर बघितलं तर एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती आझाद मैदानामध्ये तैनात करण्यात आलेली आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी आझाद मैदान गाठायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक यायला सुरुवात झालेली आहे. तशा पद्धतीने आवाहनसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मराठा कार्यकर्त्यांनी केलेलं होतं. त्याला साथ कुठेतरी समाज बांधवांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय भेटीगाठीसुद्धा गेल्या काल आणि आज वाढण्याची शक्यता आहे. काल दिलीप वळसे पाटील हे स्वतः गृहमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाकडनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा नेते म्हणून ते भेटायला गेलेले होते. त्यांनी चर्चा केली होती राजेंसोबत. संभाजीराजेंची प्रकृती ही चिंताजनक नाही आहे, कारण अजून तरी डॉक्टरांची सगळी काही जी तयारी आहे, टीम जी आहे ती त्यांच्यासोबत आहे, त्यामुळं तो एक चिंतेचा मुद्दा नाही आहे. परंतु दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय पक्षांचं समर्थन देताना कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यानं अवाजव पद्धतीनं वागू नये अशा पद्धतीची सुद्धा भूमिका व्यक्त करण्यात आलेली होती. मग अगदी विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी असेल, अशा सगळ्याच नेते मंडळींना त्यांनी मराठा बांधव म्हणून या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा, या उपोषणात सहभागी व्हा अशा पद्धतीनं म्हटलेलं होतं. काल आणखीन एक शिष्टमंडळ जे शिवसेनेचं शिष्टमंडळ होतं ते सुद्धा राजेंची भेट घ्यायला गेलेलं होतं आणि या भेटीदरम्यान शिवसेनेचे काही महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित होते. अरविंद सावंत असेल, राहुल शेवाळे असतील, महापौर असतील, किशोरी पेडणेकर, या सगळ्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर वर्षा बंगल्यावरती सुद्धा चर्चा झाली. आज नेमकं काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं आहे. सलग 3रा दिवस आहे आज आणि राजेंच्या समर्थनार्थ बांधव जरी एकत्र येत असले, मराठा बांधव एकत्र येत असले, डबेवाले एकत्र आलेले असले तरी सुद्धा सरकारवरती या उपोषणाचा काय परिणाम होतोय, कशा पद्धतीने तोडगा निघतोय हे सुद्धा बघणं अतिशय बरोबर आहे. आणि अनेक नेत्यांनी खरं तर सुस्मिता संभाजीराजेंना आश्वासन देखील दिलेलं आहे तोडगा निघण्याचं, तोडगा आपण यातनं काहीतरी काढू. मात्र संभाजीराजेंचा विश्वास जो आहे तो उडत चाललाय का सरकारवरनं? खरं तर संभाजीराजेंनी यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या मागण्या मांडलेल्या होत्या, परंतु आता कुठेतरी शांततेच्या मार्गाने ते उपोषण करतायत. अगदी रयतेचे राजा म्हणून भोसले कुटुंबीय असेल, शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपण अनुभवलेलं आहे आणि अशा रयतेच्या राजाला समर्थनार्थ लोकांनी पुढे यावं अशा पद्धतीचं भावनिक आवाहन सुद्धा करण्यात आलेलं होतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला सरकारकडनं अपेक्षा असतात त्यावेळेला सरकारकडनं कशा पद्धतीने मुत्सद्देगिरीची बोलणी केली जाते, कायद्याच्या चौकटीमध्ये हे निर्णय कसे बसवण्यात येतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला हा संपूर्ण प्रश्न कोर्टात जातो त्यावेळेला त्याची बाजू तेवढ्याच समर्थपणे मांडणं गरजेचं आहे. समित्या नेमण्यात आलेल्या आहे, समितीकडनं सुद्धा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि ज्या मुख्य मागण्या राजेंनी मांडलेल्या आहेत त्यामध्ये मग
मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असेल किंवा नोकरीच्या समान संधी असतील, मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण, या सर्व मागण्या ह्या केवळ मराठा बांधवांच्या मुलांसाठी त्यांच्या अगदी भविष्यासाठी बरोबर आहे महत्त्वाच्या सुस्मिता. आहेत म्हणून म्हणून राजेंनी मांडण्यात म्हटलेलं आहे की या मागण्या ज्या आहेत, हे आंदोलन जे आहे हे श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठ्यांसाठी आहे. तिथले सगळे अपडेट, सविस्तर डिटेल्स जे आहेत ते आम्ही तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास याच माहितीसाठी धन्यवाद. तर खासदार संभाजीराजेंना पाठिंबा म्हणून कोल्हापुरात आज बंद पाळला जाणार आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आलाय. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला जातोय आणि त्यामुळेच आंदोलनाचा उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची असेल असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आलाय. तर आता बातमी पंढरपुरातली आहे, कारण मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पंढरपुरात बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा महासंघाच्या वतीनं पंढरपुरात बंदची हाक देण्यात आली असून मराठा आरक्षणासाठी मराठा महासंघानं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्यांची बैठकही पार पडली. या बैठकीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. आणि राज्यातल्या या महत्त्वाच्या घडामोडीनंतर इतरही बातम्या पाहणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत ती म्हणजे राज्यातील नद्यांच्या वाढत्या प्रदूषणाची. कारण नद्यांचं राज्य अशी महाराष्ट्राची देशात प्रतिमा आहे. मात्र आता नद्यांमधील प्रदूषणाचं राज्य असं म्हणण्याची वेळ आल्याचं दिसतंय. कारण गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील अनेक मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याच्या नद्या समोर आलेल्या आहेत. तर कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे नदीतील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. आणि काही दिवसांपूर्वी नाशिकमधील गोदावरी प्रदूषित झाली होती. तर गोदावरीतील पाणी पिण्यायोग्य तर सोडाच, अगदी स्नान करण्यायोग्य देखील नसल्याचा अहवाल समोर आला होता. पंढरपुरातील चंद्रभागा नदी सुद्धा प्रदूषित झालेली होती. त्यामुळे नदीपात्रात भाविकांनी आंघोळ करू नये असं सांगण्यात आलं होतं. न्यूज 18 लोकमतनं नदी प्रदूषणाचा वास्तव जगासमोर आणलाय. आता तरी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तर कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये चौथ्या दिवशी मृत माशांचा खच पाहायला मिळालाय. गांधीनगर ते वळिवडे या परिसरामध्ये नदीपात्रात मृत मासे आढळलेले असून त्यामुळे नदीतील पाणी दूषित झालेलं आहे आणि याच पाण्याचा तिथल्या अनेक गावांना पुरवठा देखील केला जातोय. त्यामुळेच दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं असून नदीचं पाणी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होऊ लागली आहे. तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे आपल्यासोबत आहेत. थेट ज्ञानेश्वरकडे जाणार आहोत. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय महाराष्ट्राची ओळख नद्यांचं महाराष्ट्र म्हणून व्हायचं, मात्र आता याच्या आधी एक प्रदूषण हा शब्द जोडावा लागतो. ही मोठी खंत आहे. नक्कीच असं खेदानं म्हणावं लागेल, कारण मोठ्या प्रमाणात नदींचं प्रदूषण आहे ते आता समोर येताना पाहायला मिळते. कारण नदी प्रदूषणावर ज्या घटकानं कारवाई करायला पाहिजे ते घटक आहेत ते या ठिकाणी डोळे झाकून शांत बसलेले आहेत. त्यामुळे नद्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होताना पाहायला मिळते. खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या नद्या इतक्या चांगल्या होत्या की लॉकडाऊन उठल्यानंतर त्या पुन्हा का प्रदूषित झाल्या हाच खरा प्रश्न आहे. माझ्यासोबत कोल्हापूरचे नागरिक आहेत जे दररोज या नदीपात्रामध्ये स्नानासाठी येतात किंवा नदी जवळून अनुभवतात. त्यांच्या यावरच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही? एकतर दररोजचे हे नदीचं वास्तव अनुभवत आहे आणि आता गेल्या काही दिवसातली नदी काय फरक जाणवते? जगात प्रदूषित ज्या नद्या आहेत त्यातली कोल्हापूरची सगळ्यात प्रदूषित जास्त असलेली नदी आहे. कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. त्यावेळेला जेवढी लोकसंख्या होती त्याच्यापेक्षा 6 लाख लोकसंख्या झालेली आहे. त्यामुळं मैला आणि प्रदूषण जे कोल्हापूरच्या ह्याच्यातलं जे सांडपाणी हे आहे हे नदीत येते. त्याबरोबर कोल्हापूरच्या आजूबाजूला जे शुगर कारखाने किंवा ज्या असंख्य हे आहेत
म्हणजे कारखाने MIDC पण हे वगैरे सगळं रोखण्याची जबाबदारी आहे, ते घटक ही पार पाडतात व्यवस्थित. नाही, प्रशासन आणि शासन हे पूर्णपणे सुस्त आहे. फक्त पगार भागवणे, 7वा वेतन आयोग घेणे आणि स्वतःच्या पुरतं नुसतं हे चालू आहे. कधीही STP प्रकल्प किंवा इथले कुठलेही सांडपाण्याचे प्रकल्प आहेत ते चालू नाहीत, सगळे पूर्ण बंद आहेत. त्यामुळे हागेनदारी झालेली आहे. तुम्ही कालचं 2 दिवसापूर्वी जर मृत माशांचा खर्च जर बघितला तर ऑक्सिजन लेवल ही पाण्यातली कमी आल्या, त्यामुळे पाणी प्रदूषण झालं हे आणि मग म्हणते आम्ही तपासण्या करायलोय, हे करायलोय. लोकांना फसवणं हे प्रशासन करायला असं मला वाटतंय आणि लोकांना विषारी पाणी द्यायचं काम हे प्रशासन करायला असं माझं ठाम म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे एकूणच सगळ्या भूमिकेवर? गेली 60-70 वर्ष या पंचगंगा नदीवर भरपूर जण पोहायला येतात. आम्ही दरवेळी ह्याबद्दल दरवर्षी आवाज उठवावा लागतो. हीच आमची एक खेदजनक बाब आहे. ज्यावेळी चंद्रकांत जाधव साहेब आमदार होते 2019 साली, त्यावेळी सुद्धा आम्ही आवाज उठवला होता. नदीत मोठ्या प्रमाणात इथला जो दुधाळीतला जो STP प्लांट होता तो पूर्णपणे बंद होता व त्याच्यातला सर्व मैला जो काही साने गुरुजी, शिवाजी पेठ किंवा ह्याच्यातून जे येतो तो पूर्णपणे मैला सरळ थेट नदीत मिसळला जात होता. त्यावेळी पुरतं नुसतं फक्त पेपरबाजी झाली आणि ते सुरळीतपणे सुरू केला. पण आता सगळे मासे मरताना पाहायला मिळत आहेत. माणसं मरायची वेळ लांब नाही, खरोखरच मासे मरणाची वेळ आहे. म्हणजे आता जर का तुम्ही बघितला तर इथूनच ही सुरुवात होते ऍक्च्युली प्रदूषणाची. अजूनही आमचा पूर्णपणे थेट आरोपच आहे की पंचगंगा नदीमध्ये थेट जो नाला आपला इथला मिसळला जातो किंवा इथं परीट घाटावरची ब्रह्मपुरी बसून जी वरची गटर येते, 18 झाले. हा, ते सगळे नाले थेट जे पंचगंगा नदीत मिसळतात. आजही तुम्ही आता बघितलं तर नदीत एक प्रकारचा तवंग आलेला आहे. जर पाण्यातल्या माशांचा जर का हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे जर का ऑक्सिजन पाण्यातला खरोखर कमी होऊन ते जर का मृत पावत असतील तर खरोखर ही खेदजनक बाब आहे. जर मासे जर का बोलत असते तर आज त्यांनी प्रशासनाला काय केलं असतं आणि आज प्रशासन माणसं मारायची वाट बघत आहे का आमची सगळ्यांची, हेच आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे. नक्कीच खरंच ही शोकांतिका म्हणावी लागेल, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हे मासे मृत झालेले आहेत. ते जर बोलत असते तर नेमकं त्यांनी काय सवाल केला असता, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे नदी या प्रदूषण हे सगळ्या मोठ्या गावकऱ्यांना, या सगळ्या नागरिकांना विचारता येईल की त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधलाय का? प्रशासनाचे डोळे अजूनही कसे उघडलेले नाहीत? नक्कीच हे सगळे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी या संदर्भातले केलेले आहेत. तुम्ही सांगा, तुम्ही महानगरपालिकेकडे किंवा संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार दिली होती का? त्यांचा काय अनुभव आहे? आम्ही ज्या वेळेला तक्रार देतो तर तात्पुरत्या वेळेपुरतं ते लेखी तक्रार दिलेली आहे आणि हे तात्पुरत्या वेळेपुरतं एक आठवडाभर बंद होतं जातं. आठवड्याभरापर्यंत परत ते सगळं व्यवस्था आहे. आता तुम्ही जर का नदीत बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या, सगळे लोकांचे सॅनिटरी पॅड हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला सगळे बघायला मिळतील. आणि हे पंचगंगा म्हणजे अक्षरशः म्हणजे गटरगंगा झालेली आहे आता. आणि ह्याच्यात एकदा आंघोळ केली तर पूर्वी आम्हाला असं एवढं फ्रेश वाटायचं, पण आता आंघोळ केली की घरी जाऊन अनेकदा परत त्याच्यात आंघोळ करावी लागतात. दुसरी गोष्ट, इथं पर्यटकांचा एवढा मोठ्या प्रमाणात त्रास होतो की पर्यटक उघड्यावर सगळे शौचापासून सगळे विधी हे नदीतच करतात. दात घासणे, शौचालय जाणे सगळे उघड्यावर नदीवर करत असतात. आणि त्याचा एवढा वाईट परिणाम होतो की लिटरली इथं आता माशांचं प्रमाण एवढं झालं, म्हणजे ज्या माशा फिरतात त्यांचं प्रमाण एवढं आहे की तुम्हाला इथं 2 मिनिटं बसू देत नाही. माझं एकच मत आहे की इथे नागरिक आता म्हणतायत की या सगळ्या दुर्गंधीचा परिणाम जो आहे तो सगळ्यांच्या आरोग्यावर होतोय. मी थोडं थांबवते तुम्हाला, कारण आपल्यासोबत आता उदयजी आहेत, जल अभ्यासक उदय गायकवाड. थेट आपण उदयजी यांच्याशी बोलणार आहोत. उदयजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि आपण पाहतोय नुसतं कोल्हापूरच नाही तर राज्यातल्या अनेक नद्या ज्या आहेत त्यांना आज अशा प्रकारे सामोरं जावं लागतंय. याला एकमेव कारण आहे प्रशासनाचं दुर्लक्ष, आणि या दुर्लक्षामुळे आज संपूर्ण नागरिक, गावकरी जे आहेत ते वेठीस धरले जात आहेत. उदयजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पोहोचतोय. जसं आता मी म्हटलं की या संपूर्ण प्रदूषणाचा विळखा नद्यांना बसलेला आहे. अनेक संशोधकांनी, अभ्यासकांनी खरं तर यावर वेगवेगळ्या उपाययोजना, तोडगा सुद्धा सरकारपर्यंत दिलेले होते, मात्र अजूनही प्रशासनाचे डोळे उघडले जात नाहीये. हो, बरोबर आहे. खरं तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या बाबतीत विचार केला तर गेली अनेक वर्ष हा प्रश्न आम्ही मांडत आलोय आणि याच्याबद्दलचा कोणकोणती कारणं आहेत आणि कोणत्या कारणाने कोणत्या प्रकारचं प्रदूषण होतंय ही गोष्ट आम्ही निदर्शनाला आणून दिली आहे. आणि पण तरी सुद्धा त्याच्यावरती ज्या उपाययोजना म्हणून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या उपाययोजना केल्या जात नाहीयेत. आणि त्याच्यामध्ये विशेषतः कारखानदार जे आहेत त्या कारखानदारांच्यावरती कारवाई होत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाची जी भूमिका आहे ती प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका अतिशय बोधचेपी भूमिका आहे आणि याच्यामध्ये केवळ त्यांचं हित बघितलं जातं
नदीच्या वरती अवलंबून असणारी माणसं आणि नदीमधले सजीव किंवा नदीची परिस्थिती किंवा इकॉलॉजी याचा विचार होत नाही. विशेषतः प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर जे जलसंपदा विभाग आहे त्या जलसंपदा विभाग सुद्धा तितकाच कारणीभूत आहे. आणि या सगळ्या नद्या उगमापासून किंवा धरणापासून पुढच्या टप्प्यापर्यंत म्हणजे कृष्णेला पंचगंगा मिळेतोपर्यंत ती वापरून पूर्ण करायची. त्याचं पाणी पूर्णपणे वापरायचं, पण ते कृष्णेमध्ये मिसळू दिलं जात नाही. 338 किलोमीटर लांबीच्या नदीमध्ये साधारणतः 64 बंधारे आहेत, म्हणजे 5-6 किलोमीटर एक बंधारा आहे. प्रत्येक बंधाऱ्यात नदी अडलेली आहे आणि नदीचं वाहतं पण जे आहे सतत वाहणं जे आहे ते नदी न वाहिल्यामुळं नदीची प्रदूषणाची तीव्रता वाढतीये. त्याच्यामुळे जलसंपदा विभाग सुद्धा याच्यामध्ये जबाबदार आहे. माझी वसुंधरा या नावाने एक मोठी मोहीम राज्यात सुरू आहे, पण दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या नद्या आणि आपलं पर्यावरण हे नष्ट करायचा एक मोठा मुद्दा चालू आहे. याच्यातून खूप 16-17 प्रकारचे जलजन्य रोग उद्भवतात, सातत्याने शहरामध्ये या प्रकारचे रोग आहेत. आणि दुसरी गोष्ट, सातत्याने मासे मरणं, मग ते कुसणं, ते दुर्गंधी पसरणं आणि त्याच्यातून होणारा नवा उपद्रव हा एक म्हणजे सगळ्या नद्या एका अर्थाने मृत अवस्थेत आहेत. आणि ही जी परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर परिस्थिती आहे. अगदी बरोबर आहे उदयजी, जसं तुम्ही म्हणताय खरं तर नदी जल हे जे आहे महाराष्ट्राची समृद्धी आहे आणि याच समृद्धीचं आज अशा पद्धतीनं डोळ्यासमोर चित्र उभं राहत आहे हे पाहणं खरंच खूप गंभीर परिस्थिती म्हणावी लागेल. ज्यावेळेस तुम्ही प्रदूषण नियंत्रणाशी किंवा तिथल्या प्रशासनाशी संपर्क साधला, जल अभ्यासक असतील, संशोधक असतील, त्यावेळेला त्यांच्याकडनं काय तुम्हाला प्रतिक्रिया किंवा त्यांच्याकडनं कसा प्रतिसाद मिळतोय? त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतो, पण तो प्रतिसाद हा फक्त कागदावरती मिळतो. याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे नोटीस काढली जाते, पंचनामा केला जातो, त्या पाण्याचे नमुने कोल्हापुरातून चिपळूणला पाठवले जातात. पाण्याचं पृथक्करण कोल्हापुरात परत त्याचे अहवाल यायला 1.5 महिना जातो. चिपळूणच्या प्रयोगशाळेमध्ये जो शास्त्रज्ञ अपेक्षित आहे नेमलेला तो तिथे जागेवरच नाही, म्हणजे तो नेमलेलाच नाहीये सध्या. त्याच्यामुळे ती एक कमतरता आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर 1.5-2 महिन्यानंतर त्या मुद्द्यावरती कारवाईची नोटीस, मग त्या नोटीसीचं उत्तर, मग त्याला मुदत, एवढाच फक्त खेळखंडोबा चाललेला आहे. हा सगळा प्रश्न कागदावरती सोडवला जातो, पण प्रत्यक्ष जी गोष्ट केली पाहिजे किंवा छोटे छोटे बदल आहेत, नदी वाहती ठेवणे ही खूप सोपी गोष्ट आहे, पण अशा गोष्टींच्या मध्ये मात्र लक्ष दिलं जात नाहीये. अगदी बरोबर उदयजी, जसं तुम्ही आता म्हणालात, म्हणजे एकूणच ही प्रदूषित नदी जी आहे ही प्रदूषणहीन करण्यापेक्षा लाल फितीतच अडकून पडली आहे. हो, केवळ कागदोपत्रात अडकून पडली आणि कागदांमध्ये खेळत बसायचं. आणि आम्ही कारवाई केली, त्यांनी नोटीस बजावली, त्यांनी कोर्टात दावा दाखल केला की आम्ही समाधान मानायचं. पण प्रत्यक्षात त्याच्यातली कृतीची जोड पाहिजे, ऍक्शन ओरिएंटेड जो प्लॅन पाहिजे आणि त्याच्यामध्ये टाइम बाउंड प्लॅन पाहिजे, कालबद्ध असलं पाहिजे. म्हणजे करायचं आहे, कारण 2012 पासून जो कृती आराखडा आम्ही राबवायचा म्हणतोय तो 15ला उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये निष्काळजीपणा दिसून येतोय किंवा एक अक्षम्य असं दुर्लक्ष दिसून येतंय प्रशासनाचं. उदयजी, तुमच्याबरोबर आणखी अनेक जल अभ्यासक असतील किंवा संघटना असतील, या तुम्ही सगळे एकत्र पुढे येऊन काही कठोर पावलं उचलणार आहात का? जर सरकारचे डोळे उघडत नसतील तर ते उघडून देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो आणि म्हणूनच न्यूज 18 लोकमतनं सुद्धा एक छोटीशी मोहीम सुरू केलेली आहे. हे करणं आवश्यकच आहे असं वाटतं, पण सरकारच्या वरती जर काय असेल तर माझ्या दृष्टीने न्यायालय आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयानं 15 साली याच्यावरती 15 सालीच्या नोव्हेंबरमध्ये अंतरिम आदेश दिलेला होता. अंतरिम आदेशाचं पालन त्यांनी करणं ते अपेक्षित आहे आणि अंतरिम आदेशाचं पालन जर झालं नसेल तर हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. मला असं वाटतं की आता 2च पर्याय राहिलेत. आता लोक रस्त्यावरती उतरतील आणि एक प्रक्षोभक स्वरूपाचं जन आंदोलन उभं राहील. ह्याच्या पलीकडे आता ह्याच्यावरचा मार्ग दिसत नाहीये. कारण कोल्हापूरमध्ये गेली काही वर्ष सातत्याने पाण्यामध्ये निर्माल्य टाकू नका, मृतदेहाची रक्षा विसर्जन करू नका, मूर्ती विसर्जन करू नका, या मोहिमा लोकांनी ज्या करायच्या आहेत त्या यशस्वी केल्यात. 4,67,000 मूर्त्या टाकण्यापासून आपण थांबवलेले आहेत. हे एका बाजूचं लोकांचं योगदान आहे, पण प्रशासनाचं किंवा उद्योजकांच्याकडून ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या मात्र झाल्या नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा विभाग हे दोघेही अतिशय
ह्याचा आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीनं चौथीच्या पोराचा प्रश्न अशा पद्धतीनं आम्हाला वर्तवणूक देत आहेत. ही गोष्ट आता न्यायालयालाच निदर्शनाला आणून देणं हा एक पर्याय राहील. अगदी बरोबर आहे उदयजी, जसं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपलं घर आपण स्वच्छ राखतो, तसंच आपला परिसर, आपली नदी, आपल्या महाराष्ट्राची समृद्धी याचं रक्षण सुद्धा आपल्या प्रत्येकाला केलं पाहिजे. आणि प्रशासनानं मात्र वेळोवेळी याची दखल घेतली पाहिजे. मात्र प्रशासनाकडून या संपूर्ण कारभाराची दखल न घेता लाल फितीमध्येच हा कारभार अडकून ठेवलेला आहे आणि त्यामुळेच हा विळखा जो आहे, प्रदूषणाचा विळखा महाराष्ट्रातल्या नद्यांना बसलेला आहे. धन्यवाद उदयजी, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तसेच आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे सुद्धा आपल्यासोबत होते, आपले देखील धन्यवाद. आणि या सगळ्या घडामोडीनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.